बुल्ढाना जिले के चिखली में शेतकरी कृति समिति की ओर से भक्ति मार्ग के खिलाफ खामगांव चौफुली मार्ग पर रास्ता रोको आंदोलन किया गया। बुल्ढाना जिले के सिंदखेड़ राजा से शेगांव तक 109 किलोमीटर का भक्ति मार्ग तैयार किया जा रहा है। जिले के किसानों ने इस भक्ति मार्ग का विरोध किया है, वहीं किसानों ने सड़क रद्द करने की मांग की है। पीड़ित किसानों ने चिखली के खामगांव चौफुली में रास्ता रोको आंदोलन किया, जिससे 1 घंटे तक यातायात बाधित रही। इस आंदोलन में सैकड़ों की संख्या में पुरुष और महिला किसान शामिल हुए। महिला किसानों ने मांग की कि भक्ति मार्ग को रद्द किया जाए। महिलाओं ने आरोप लगाया कि एक तरफ जहां राज्य में लाड़की बहन योजना शुरू की जा रही है, वहीं दूसरी तरफ भाइयों को भूमिहीन बनाया जा रहा है। उत्तम सपकाळ करतवाडी सिंदखेड राजा ते शेगाव हा भक्ती मार्ग सरकारने कॅन्सल करावा, कारण की आमचे शेतकरी बंधू किती भूमिहीन होऊ राहिले याचा शेतकऱ्याने विचार करावा। आमच्या जागी शेतकऱ्याने उभं राहून आमचा पूर्णपणे विचार करावा। सरकार हे लाडकी बहीण योजना चालू करू राहिलं आहे आणि आम्हाला 1,500 रुपये महिना देऊ राहिलं आणि आमच्या पतीला भूमिहीन करू राहिलं आहे। यात काय फायदा आहे हे शेतकऱ्याने विचार करावा। हीच माझी सरकारने विचार करावा, ही माझी सरकारला विनंती आहे। शेगाव भक्ती महामार्ग रद्द करावा यासाठी गेल्या 2 ते 3 महिन्यापासून शेतकरी हा महामार्ग झाला नाही पाहिजे यासाठी सातत्याने विरोध दर्शवित आहेत। काल परवा अधिवेशन झालं आणि मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा जर विरोध असला तर आम्ही हा रस्ता करणार नाही। मला मुख्यमंत्री महोदय यांना एकच सांगायचं आहे की हे शेतकरी सातत्याने गेल्या 3 महिन्यापासून आंदोलन करत आहेत। आजही शेतकरी रस्त्यावर उतरले, आज शेतकरी रस्ता रोको करीत आहेत। हे कुठल्याही पक्षाचे नाहीत, सर्व शेतकरी ज्या शेतकऱ्यांची जमीन या महामार्गात जाणार आहेत हे शेतकरी हे आहेत। म्हणून मला मुख्यमंत्री महोदय यांना एकच सांगायचंय की शेतकऱ्यांचा तीव्र विरोध या महामार्गाला आहे, त्यामुळे हा महामार्ग तात्काळ रद्द झाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि मुख्यमंत्री महोदय यांना मला परत एक सांगायचं आहे, सत्ताधारी जे आहेत भाजप असेल, शिंदे गट असेल, यांनी सुद्धा या महामार्गाला विरोध दर्शवलेला आहे। सिंदखेड राजा ते शेगाव हा जो भक्ती महामार्गाच्या नावाखाली मार्ग होऊ इच्छितोय, तो मार्ग त्याची कुठली आवश्यकता नाही, त्याची कुठली मागणी नाही आणि तरी देखील 6,000 कोटी रुपयाचा हा मार्ग बनतोय। त्याला पर्यायी अनेक मार्ग उपलब्ध आहेत। खरं तर एवढ्या पैशामध्ये कदाचित विमानतळ होऊ शकेल, पण तरी देखील सरकारचा अट्टहास आहे, शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा त्यांचा हा सगळा प्रयत्न आहे आणि त्यामुळं या भागातले सर्व शेतकरी जे आहेत हे अत्यंत चिडलेले आहेत। विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनापर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे, म्हणून या कृती समितीचे सर्व शेतकरी आज रस्ता रोको हे आंदोलन इथं करत आहेत। जोपर्यंत हा मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे शेतकरी आंदोलन करत राहणार आणि या शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही।